हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्याचं 21वं शतक हे नेमकं कुठलं आहे, कशाचं आहे असा जर प्रश्न विचारला तर अनेक उत्तरं मिळतील. काही जण म्हणतील हे शतक किंवा हे युग हे यांत्रिक युग आहे, काही जण म्हणतील हे विज्ञानाचं युग आहे, काही जण म्हणतील हे जाहिरातींचं युग आहे. पण आपण जर या सगळ्याचा एक विचार केला, प्रामाणिकपणे जर याचा परामर्श घेतला तर हे युग हे धावपळीचं, ताणतणावाचं आणि डिप्रेशनचं बनलंय. अगदी छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा आजकाल अनेक मंडळी डिप्रेशनमध्ये जात आहेत. ताणतणाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, धावपळ दगदग वाढत चाललेली आहे आणि त्याच्यातून नवनवीन औषधं येत असली, नवनवीन शोध लागले असले तरी मनःशांती मात्र कमी होत चाललेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भारतीय संस्कृतीमधील जे काही योगशास्त्र आहे, प्राणायाम आहे आणि ध्यानधारणा आहे याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं जाते. आणि म्हणूनच काल म्हणजे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या पार्श्वभूमीवर योग म्हणजे नेमकं काय आणि योगाच्या मध्ये आता आणखी एक नवीन प्रकार माझ्या कानी आलेला आहे, तो म्हणजे मार्शल योगा. तर या मार्शल योगाचे संस्थापक डॉक्टर कृष्णदेव गिरी यांना आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचंय की योगा म्हणजे काय, मार्शल योगा ही नेमकी थेरपी काय आहे आणि एकूणच या थेरपीचा उपयोग कसा होतो. आज आमच्या स्टुडिओत आलेले डॉक्टर गिरी यांचं मनापासून स्वागत. ओम नमो नारायण. तुम्ही सुरुवातच केलीत ओम नमो नारायण यानं. या मंत्राला किंवा या 3 शब्दांना काही स्पेसिफिक वेगळा अर्थ आहे किंवा त्याचं काही कारण आहे? कसं आहे, आपण ओम हा शब्द जर सगळ्यालाच माहिती आहे ओम विषयी. ओम याच्यामध्ये एक वेगळं व्हायब्रेशन आहे. ओम हा असा शब्द आहे, ओमच्या वेगवेगळ्या उच्चाराच्या माध्यमातून जे व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्याद्वारे ज्या आपल्या शरीरामध्ये ज्या निद्रिस्त पेशी आहेत त्या पेशींच्या ठिकाणी एक चैतन्य शक्ती निर्माण होते. याशिवाय ज्या पेशी मृतावस्थेत आहेत त्याच पेशींमध्ये नवीन पेशीची निर्मिती होती. एवढी प्रचंड शक्ती ओमच्या वेगवेगळ्या व्हायब्रेशनमध्ये आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. पण मग त्याच्यामध्ये ओमचा उच्चार कसा करायचा हे महत्वाचं आहे का? बरोबर आहे. ओमचा उच्चार कसा करायचा याच्याऐवजी ओमचा उच्चार करत असताना तुमचं शरीर आणि मन एकत्र असलं पाहिजे. फक्त ओमचा उच्चार चालू आहे आणि मन जर कुठे फिरत असेल तर त्या ओमच्या उच्चाराला काहीच अर्थ नाही. याच्यासाठी शरीर मन एकत्र असणं आणि ओमचा उच्चार करत असताना त्याची व्हायब्रेशन आहे, जी आपल्या शरीरामध्ये 8 चक्र आहेत त्या 8 चक्रांमधलं आज्ञा चक्र जे आहे ते आपल्या कपाळावरती स्थित आहे. त्या चक्रावरती जर त्याची व्हायब्रेशन तुम्ही सोडली तर त्या व्हायब्रेशनचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो आणि त्याचा खास फायदा त्या व्हायब्रेशनचा आपल्या शरीराला मिळत असतो. जनरली सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये योगा म्हटलं की योगासनं इतपत मर्यादित असा अर्थ असतो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची योगासनं शिकली की त्याचा उपयोग शारीरिक लवचिकतेसाठी होतो आणि त्याचबरोबर काही प्रमाणात त्याचा आजार होऊ नयेत किंवा उत्तम सुदृढ शरीर मिळावं यासाठी होत असतो. परंतु योगाचा प्राणायामाशी पण संबंध आहे, आणखीन ज्याला आपण म्हणतो अध्यात्म किंवा ध्यानाशी पण संबंध आहे. मुळात योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा हे 3 वेगवेगळे प्रकार आहेत की एकत्र आहेत? नाही, हे तिन्ही वेगळे वेगळे प्रकार आहेत. जसं ध्यान म्हटलं की ध्यान ही एक विचार विरहित अवस्था आहे. अच्छा. आता समजा की मनाच्या माध्यमातून ज्या व्याधी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात अशा व्याधींची संख्या जी आहे ते सरासरी 80% आहे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. या 80% व्याधींवरती औषध विरहित उपचार कुठले असतील तर ते ध्यान आहे. मग हे ध्यान जर तुम्ही अंगीकारलं तर जवळजवळ 80% व्याधींपासून तुम्ही परावृत्त होऊ शकता. म्हणजे एवढी प्रचंड शक्ती या ध्यानाच्या माध्यमामध्ये आहे. पण म्हणजे मग ध्यान ही एक प्रकारे उपचार पद्धती म्हणून सुद्धा आपल्याला मान्य करावी लागेल? यस, का नाही? जसं ॲलोपॅथिक आहे, होमिओपॅथिक आहे, आयुर्वेदिक आहे त्याच पद्धतीनं. कारण तुम्ही आता म्हटलात की आपल्या शरीराला होणारे जे काही व्याधी आहेत किंवा आजार आहेत त्याचा 80% उगम हे आपल्या मनातून होत असतो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण मनातून एखादी संकल्पना आपल्या मनामध्ये तयार होते किंवा मला कॅन्सर झाला की काय, किंवा शरीराकडे लक्ष जातं, शरीरावरची एखादी गाठ बघतो आपण आणि आपल्याला वाटतं की कॅन्सर झाला की काय, म्हणजे ही शंका मनामध्ये निर्माण होते.
प्रत्यक्ष काय नसतं. मग शंका निर्माण झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरकडे जाईपर्यंतचा जो वेळ आहे तो वेळ त्याचा पूर्ण खराब होतो. जेव्हा डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर सांगतो ही काय मेदवृद्धीची गाठ आहे, ह्याच्यामध्ये काय विशेष नाही, मग तो रिलीज होऊन जातो. परंतु जेव्हा शंका निर्माण झाली तेव्हापासून डॉक्टरपर्यंत जाईपर्यंतचा जो त्याचा वेळ झाला तो कशामध्ये गेला, पूर्ण तणावामध्ये गेला. अच्छा. पण प्रत्यक्ष काय तसं होतं का, नाही. मग तसं नसताना जो वाईट विचार मनामध्ये आला त्यामुळे जो त्याला त्रास सहन करावा लागला, हा जो त्रास आहे अशा त्रासांपासून व्याधींची निर्मिती आपल्या शरीरामध्ये होत असते. आणि या ज्या व्याधी निर्माण होत असतात त्या व्याधींवर औषध विरहित उपचार म्हणजे ध्यान आहे. अच्छा, ओके. जे आपण जे म्हणतो की मन चिंतिते वैरीनं चिंतिते. तो तिथनच प्रकार अति उत्पत्ती तशीच झाली असेल. बरोबर. पण मग योगा म्हणजे नेमकं काय, योगाची व्याख्या काय? कसं आहे, आपण योगाचं जर व्याख्याच करायचं म्हटलं, आत्मा आणि परमात्मा याचं मिळण म्हणजे योग. आता आत्मा म्हणजे काय, आपण आपल्या शरीरात जो आहे तो आत्मा, आणि परमात्मा म्हणजे ज्याने हे विश्व निर्माण केलं तो त्याच्याकडे जर आपलं लक्ष द्यायचं असेल तर आपलं शरीर आणि मन एकत्र ठेवून आपल्या आत्म्याला त्याच्या परमात्म्याशी जर जोडलं गेलं म्हणजे ते एक जोड म्हणजे ते योग. मग तो योग कुठेही घडू शकतो. समजा एखाद्या व्याधीपासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि आपण मनामध्ये ठरवलं की या व्याधीपासून मला मुक्त होत आहे, म्हणजे आपल्या आत्म्याला जर त्या व्याधीशी जोडलं गेलं आणि ठरवलं की ही व्याधी माझ्या शरीरात राहूच शकत नाही आणि मी पूर्णपणे निरोगी आहे, मी व्यवस्थित आहे, तर तुम्ही ऑटोमॅटिक त्या व्याधीपासून मुक्त व्हायला लागा. पण तुम्ही जे बोलता त्याला काही सायन्स बेस आहे, सायंटिफिक बेस आहे? सायंटिफिक बेस म्हणजे आता जे अध्यात्मशास्त्र आहे आपले, जे पतंजली ऋषींपासून जे चालत आलेलं आहे ह्याच्यावर आज जगाने संशोधन केलं आणि जगाने संशोधन करून सरासरी 216 काहीतरी उपचार पद्धती आहेत. त्या 216 उपचार पद्धतीपेक्षा सर्वश्रेष्ठ उपचार पद्धती म्हणून आज योगाला जगानं मान्यता दिली. हे संशोधनच आहे ना, संशोधन अंतीच तर मान्यता मिळाली. एखादी व्याधी किंवा आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो, बरोबर, त्याचं निदान ते करतात. त्यासाठी आता इतकी वेगळी अत्याधुनिक मशिनरी आलेली आहे, म्हणजे सिटी स्कॅन मध्ये सुद्धा 64 स्लाइस पासून आणखी काही नवीन नवीन आलेलं आहे. बरोबर. तर या सगळ्यातनं तुमचं निदान झाल्यानंतर मग डॉक्टर वेगळी औषधं ट्रीटमेंट सुरू करतात. परंतु योगामध्ये अशा पद्धतीची ऐहिक पद्धतीची कुठली ट्रीटमेंट दिली जात नाही किंवा औषधं दिली जात नाहीत की तोंडावाटे ही गोळी घ्या किंवा हा रस प्या. ज्याच्यामध्ये आता आयुर्वेदिक शास्त्रानुसार काही काढे किंवा काही पद्धतीची चूर्ण दिली जातात. पण योगा हे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आरोग्याला बरं करत असं तुमचं म्हणणं आहे का? अगदी बरोबर आहे. शारीरिकला पण, शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्याला बरं करत असतं. शिवाय सामाजिक आरोग्य सुद्धा राखलं जातं. अच्छा. आणि सामाजिक आरोग्य यासाठी राखलं जातं की समजा समाजामध्ये व्यसनाधीनता असते, समाजामध्ये व्याधीचार पसरलेला असतो, या अशा लोकांना जर योगाच्या मार्गामध्ये तुम्ही घेऊन गेला तर ऑटोमॅटिक त्यांच्यामध्ये बदल निर्माण होतो आणि बदल निर्माण झाला की तो एक चांगल्या सन्मानाला लागतो. आणि हा सामाजिक बदल काय योगामधूनच घडत असतो. योगामध्ये फक्त मनाचं आणि शरीराचं आरोग्य राखायचं शक्य नाही, तर सामाजिक आरोग्य राखायची सुद्धा शक्ती आहे असं माझं मत आहे. पण योगामुळे एखादा आजार होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो असं तुम्ही म्हटलात की पॉझिटिव्ह थिंकिंग करून, थोडक्यात म्हणायचं झालं तर. परंतु आजार झाल्यानंतर योगाचा उपयोग होऊ शकतो का? होऊ शकतो ना. म्हणजे मला जर आता डायबिटीस आहे, मला जर शुगरचा त्रास आहे, तर त्याच्यावरती तुमच्या योगामध्ये काय उपचार आहेत? आहे ना. मी ज्या 9 प्राण साधना, मी माझ्या अभ्यासातून 9 प्राण साधनाची एक निर्मिती केली. त्याच्यामध्ये प्राण शुगर नावाची एक साधना आहे. पहिल्यांदा मला त्या 9 साधना कुठल्या समजू शकेल? हा समजू. कसं आहे, पहिलीची साधना आहे ते प्राण योग साधना म्हणून आहे. बर. त्यानंतर दुसरी साधना आहे प्राण कुंभक. अच्छा. तिसरी साधना आहे प्राण हिलर. ओके. चौथी साधना आहे प्राण शुगर. पाचवी साधना आहे प्राण वजन. त्यानंतर आहे प्राण अष्टचक्र. त्यानंतर आहे प्राण कर्ण. त्यानंतर प्राण ओम. म्हणजे असे थोडक्यात 9 साधना जे आहेत त्या 9 साधनाचा उपयोग जो आहे ते रोगानुसार योग या पद्धतीने दिलेला आहे. समजा आज तुम्ही डायबिटीस असेल तर डायबिटीसवर प्राण शुगर नावाची एक साधना आहे. ती साधना जर तुम्ही 3 महिने केली तर त्याच्यापासून नुकसान तर काहीच नाही, पण स्वतः तुम्ही केली तर त्याचा अनुभव तुम्हाला 100% मिळेल. तुम्ही अगोदर रिपोर्ट काढले आणि त्या डॉक्टरच्या मतानुसार तुम्ही जे करायला गेला आणि हे जे योग तज्ञाच्या माध्यमातून जर तुम्ही याची साधना शिकून घेतली, फक्त शिकून घेणं महत्वाचं आहे, व्यवस्थितरित्या शिकून घेणं महत्वाचं आहे. ती शिकल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित केली 1-3 महिने तर स्वतःच रिपोर्ट काढल्यानंतर स्वतः त्या फरक दिसेल. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, एक मराठीमध्ये म्हण आहे, हा सूर्य हा जयदत्त. तर थोडक्यात तुम्ही साधना स्वतःच केली तर स्वतःच डॉक्टरकडे जाऊन जर रिपोर्ट काढले तर त्याचा रिझल्ट स्वतःलाच तुम्हाला मिळेल. अच्छा. योगगुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी जवळपास 21 पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी एक पुस्तक आता माझ्या हातात आहे, तणावमुक्त आरोग्य म्हणजेच मार्शल योगा हे पुस्तक आहे. आणि आता जे 9 साधना त्यांनी सांगितल्या त्या 9 साधनांची या पुस्तकामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. पण मला सांगा, जनरल माणसांची कशी तक्रार असते, म्हणजे तक्रार म्हणजे ती खरं तर काय पळवाट असते
की एवढी कामं चालू आहे, तेवढी धावपळ चालू आहे की योगा करायला वेळच मिळत नाही. या 9 साधना करायची असतील तर किती वेळ लागतो त्याला? साधारण 15 मिनिटं जरी दिली दिवसातली, तुम्ही 15 मिनिटं फक्त? या फक्त 15 मिनिटं जरी दिली तरी भरपूर आहेत. बरं. आणि ते प्रत्येक 15 मिनिटामध्ये 9 साधनाला मी ठराविक वेळ दिलेली आहे, किंवा ही साधना 1 मिनिट करा, ही साधना 2 मिनिट करा, अशी 9 साधनाला बरोबर वेळेचं बायफर्गेशन केलेलं आहे. आणि त्यानुसार जर तुम्ही 15 मिनिट दिवसातली कोणतीही वेळ तुम्ही दिली आणि जर ती साधना जर तुम्ही केली तर 100% तुमचं आरोग्य अगदी चांगलं संपन्न राहील आणि आनंदी तुम्हाला जीवन तुमचं जगता येईल. मला तुम्ही एखाद्या साधनेचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकाल? फॉर एक्झाम्पल मगाशी तुम्ही जसं म्हटलात की प्राण शर्करा, म्हणजे ज्याला एखादा डायबिटीस किंवा ह्याचा मधुमेहाचा त्रास होत असेल तर त्यानं कोणत्या पद्धतीनं साधना करावी? प्राण शुगर ही जी साधना आहे, कसं आहे, आपल्या शरीरामध्ये 32,32,10,210 नाड्यांचं सरासरी नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये. त्यामध्ये इडा, पिगला आणि सुषुम्ना हे 3 प्रमुख नाड्या आहेत. बरं. म्हणजे आता थोडक्यात इडा आणि पिगला म्हणजे उजवी बाजू जी आहे ते सूर्याचं प्रतीक, डावी बाजू चंद्राचं प्रतीक. आणि श्वास प्रश्वास जेव्हा आपला चालत असतो तो कोणत्या तरी एकाच नासिकेने चालत असतो. आणि दोन्ही नासिका जेव्हा चालतात तेव्हा साधारणतः ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी दोन्ही नासिकेतून. आता तुम्ही स्वतःला जर अनुभवलं, तुम्ही दोन्ही नासिकेतून श्वास नसेल चालू, तुमचा एकाच नासिकेतून श्वास चालत असेल. बरं. मग आणि दोन्ही नासिकेतून जेव्हा चालतो त्यावेळी ती एक साधारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. याच्यावरती माझं एक शिवसौर्ध योग म्हणून पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण मी अभ्यास दिलेला आहे, पूर्ण अभ्यास. पण आता थोडक्यात सांगायचं, याच्या पाठीमागे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण ही साधना जी प्राण शुगर आहे ती शुगर एवढ्यासाठीच की दोन्ही नासिका चालवायच्या आहेत आपल्याला. मग दोन्ही नासिका चालवत असताना काय करायला पाहिजे? आता एक नासिका पहिली चालवायची, म्हणजे उजवी नासिका बंद करायची. या ठिकाणी एक थोडंसं हाड आहे असं, तिथे थोडंसं एक खड्डा आहे, तिथे असं जर प्रेस केलं आणि एक नासिका चालवायची असताना एक हात आपल्या पोटावरती ठेवायचा आणि श्वास बाहेर सोडायचा. जेव्हा श्वास बाहेर जाईल तेव्हा पोट आत गेलेलं असलं पाहिजे. अच्छा. या ठिकाणी एक स्ट्रोक झाला. असे जर तुम्ही मिनिटाला सरासरी 55 ते 60 स्ट्रोक दिले, म्हणजे दर सेकंदाला एक स्ट्रोक, एक सेकंदाला श्वास बाहेर टाकण्याचा एक स्ट्रोक. अच्छा. आणि श्वास आत घेण्याकडे लक्ष केंद्रित नाही करायचं, श्वास बाहेर टाकण्याकडे. जेव्हा श्वास आपला बाहेर जातो तेव्हा पोट आपलं आत जाते, या क्रियेकडे लक्ष द्यायचं. आणि हे जर तुम्ही या क्रिया करत राहिली आणि त्यानंतर मग नासिका चेंज करायची, त्यानंतर परत इकडून करत राहायचं. अच्छा. एकदा उजवी नासिका, एकदा डावी नासिका, म्हणजे दोन्ही नासिका समान तुम्ही चालवल्या. अच्छा. समान एवढ्यासाठी की एका वेळेला दोन्ही नासिका चालू नसतात. तुम्ही स्वतःला अनुभवून बघा, असा हात ठेवा समोर आणि बघा फास्ट श्वास कोणतीतरी एका नासिकेतून फास्ट श्वास होत असतो, म्हणजे ती नासिका चालू आहे तुमची. मग तुम्ही ज्यावेळी एक नासिका चालू ठेवता आणि एक नासिकेत जर एक्सरसाइज देत असेल तर दोन्हीला समान एक्सरसाइज न मिळाल्यामुळे सुद्धा म्हणजे काही परिणाम आपल्याला आपल्या शरीरावरती होत असतात. मग त्याचाच उपयोग आपण, म्हणजे आपल्या श्वासाचा उपयोग आपल्या शरीराला करून घेणं हे फार महत्वाचं आहे. पण अशी काही साधना करत असताना काही विशिष्ट मंत्र म्हणावे लागतात? साधना करत असताना मंत्र म्हणायची गरज नाही ना. साधना करत असताना ते साधनाच आपण करत असतो तेव्हा मंत्राची आवश्यकताच नसते. मग ध्यानधारणेमध्ये मंत्राची आवश्यकता? ध्यानधारणामध्ये तुम्ही मंत्राची अवस्था म्हणजे मंत्र म्हणू शकता, किंवा एखादी व्यक्ती असेल, तुमच्या सरमाळ्यात व्यक्ती असेल, किंवा एखादी मूर्ती असेल, किंवा एखादं चरित्र असेल, किंवा तुम्ही ज्याच्याबद्दल श्रद्धा आहे, ज्याच्याबद्दल भक्ती आहे, आदर आहे, अशी कोणतीही व्यक्ती किंवा कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण करू शकता. आणि त्यांना समोर ठेवून, म्हणजे ध्यानामध्येच समोर ठेवून तुमची साधना करू शकता. मग ते मंत्र असेल, आता मी सरासरी योग जे प्रशिक्षण घेत असतो त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ओम नमो नारायण हा मंत्र देत असतो. मग त्याच्या पाठीमागचं काय म्हणजे अध्यात्म आहे, किंवा तो का मंत्र बोलला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं ओम नमो नारायणचं महत्व काय आहे ते, परंतु तुमचं म्हणणं आहे की कुठे ना कुठेतरी मन कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. म्हणजे मन एका ठिकाणी स्थिर झाले की बाकी विचार आहे ती विरहित झाली पाहिजेत. पण गिरी सर, खरं सांगू का, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच्या पिढीचा हाच आहे की मन एकाग्र होत नाही. बरोबर. मन स्थिर राहत नाही. म्हणजे आपण ज्यावेळी डोळे मिटून देवासमोर उभे असतो त्यावेळी सुद्धा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असे देवाकडे मागण्यात सुरू असतात जनरली. अगदी बरोबर. आणि मन स्थिर कसं करायचं? कारण पुढं आज दिवसभरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये मला एवढी कामं आहेत, मला आज हे प्रॉब्लेम्स आहेत, मला आज या बँकेमध्ये जाऊन इतके पैसे जमा झाले का बघायचं आहे, असे असंख्य विचार जे मनामध्ये चालू असतात ते सगळे बाजूला ठेवून मन स्थिर करायचं. म्हणजे नेमकं करायचं कसं? बोलणं सोपं आहे, पण जेव्हा ते करायला उभे राहतो तेव्हा तरी भल्याभल्याने ते जमत नाही. याची जी एक साधना आहे, एक सोपी साधना आहे. ध्यान पहिलं शिकलं पाहिजे. कोणतीही गोष्ट शिकल्यानंतरच येत असते. बरोबर. आणि त्यात अवघड असं काहीच नसतंय. पहिले ध्यान शिकत असताना त्याचे एक 5 सूत्र आहेत. त्या 5 सूत्रांचा जर तुम्ही योग प्रशिक्षक असेल किंवा योग गुरु असेल त्यांच्याकडून जर तुम्ही शिकून घेतली आणि तुम्ही जर ते प्रॅक्टिसमध्ये आणली तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल.
पण तुम्ही शिकल्यानंतर ते प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे आणि जो करणार त्याला त्याचा फायदा मिळणार. सातत्य महत्वाचं आहे. सातत्य सुरुवातीला मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं. अच्छा. त्याचे जे सूत्र जे 5 आहेत ते सूत्र वेगवेगळ्या पद्धतीचे सूत्र आहेत. म्हणजे पहिलं सूत्र आहे समजा कोणते आरामदायी असणार बसा. का आरामदायी असणारच का बसायचं? आरामदायी असणार एवढंच बसायचं. आरामदायी म्हणजे कसं? आरामदायी म्हणजे ज्या स्थितीमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, रिलॅक्स, बॉडी रिलॅक्स अशी आहे अशा स्थितीमध्ये बसायचं. एवढ्यासाठी बसायचं आरामदायी असणार. तुम्ही समजा कुठल्या अवघड आसनामध्ये बसला आणि ज्या ठिकाणी कुठल्या तरी बॉडीवर जास्त प्रेशर आलं तिथे पेन निर्माण होतं. एक्झॅक्टली. लक्ष म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ध्यान करायचंय म्हटल्यावरती पद्मासन घालून बसा म्हणतात आणि पद्मासन घालायची सवय नसती. आजकाल अनेक लोकांना मांडी घालून बसता येत नाही, तर पद्मासन घालणं जमतच नाही. आणि मग पद्मासन घालून बसल्यानंतर त्या पायातनं पेन्स यायला लागतात, वेदना यायला लागतात. Yes. अशा वेळेला मन कॉन्सन्ट्रेशन होऊच शकत नाही. नाही होत. अगदी बरोबर. म्हणजे मग तुमचं म्हणणं असं आहे की कोणत्याही आरामदायी अवस्थेमध्ये बसून ध्यान करता येतं. ध्यान करता येतं. बरं. आणि त्यासाठी पद्मासनच पाहिजे, वज्रासनच पाहिजे अशी कोणतीही अट्ट ध्यानासाठी उपयोगात आणता कामा नये. बरं. हे झाली पहिली अवस्था. त्यानंतर दुसरी स्टेज आहे की डोळे बंद करायचे. बरं. डोळे बंद केल्यानंतर मग आपण आता तुम्हाला आता डोळे बंद का करायचे? पण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा अनेक चित्र डोळ्यासमोर जात असतात अंतर्मनातली. त्यावेळी सुद्धा आपण अजून मन स्थिर झालेलं नसतं. डोळे बंद का करायचे? हा, डोळे बंद करायच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहेतच, अगोदरच आहेतच. पण डोळे उघडे ठेवल्यानंतर आपण ज्या वस्तूकडे पाहत असतो त्या वस्तूच्या संदर्भातले जे विचार आहेत ते डोळे उघडे ठेवल्यानंतरच आपल्या मनामध्ये परत येतात. म्हणजे बाह्य दृष्टिक्षेपात ज्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्या वस्तूंवर आपलं कॉन्सन्ट्रेशन होतं. त्या वस्तू संदर्भात आता समजा माझ्यासमोर व्यक्ती बसलेले आहे, त्यांनी कोणती कपडे घातलेले आहेत, कसा आहे, कसा दिसतोय, काय, हे सगळे विचार आपल्या मनामध्ये प्रवेश करतात. म्हणजे अगोदरचे विचार 50%, पण बाह्य दृष्टिक्षेपातून येणारे विचार 50%, म्हणजे विचाराची संख्या परत वाढतच राहते. पण डोळे बंद केल्यानंतर किमान बाह्य दृष्टिक्षेपात येणारे जे विचार आहेत ते थांबवले जातात. अच्छा. म्हणजे आता आपलं 50% काम डोळे बंद केल्यामुळे कमी होतं. ओके ओके. त्यानंतर पुढची प्रोसेस ध्यानाची? पुढची प्रोसेस असं आहे की डोळे बंद अवस्थेत एक मुद्रा करायची. कोणतीही मुद्रा. आता ही समजा ज्ञानमुद्रा आहे. ही ज्ञानमुद्रा तिसरी स्टेजमध्ये ज्ञानमुद्रा करायची. बरं. आणि हे ज्ञानमुद्रा एवढ्यासाठीच करायची. ज्ञानमुद्रा म्हणजे काय? याला ज्ञानमुद्रा का म्हणतात? अच्छा. कसं आहे, आपलं शरीर जे आहे ते 5, आपला थोडक्यात एक मन मला सांगतो, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे पिंड म्हणजे आपलं शरीर, ब्रह्मांड म्हणजे हे विश्व. ज्या 5 तत्वांनी चालले त्याच 5 तत्वाने आपलं शरीर सुद्धा चाललंय. ते 5 तत्व कुठली? समजा आहे जलतत्व, पृथ्वी तत्व, आकाश तत्व, वायू तत्व आणि अग्नी तत्व. पंचमहाभूत आपण जे म्हणतो ते 5 महाभूत म्हणजे 5 तत्व. ते 5 तत्वाने आपलं शरीर चाललंय आणि विश्व पण 5 तत्वांनी चाललंय. आता आपण ध्यानाच्यासाठी आपण ज्ञानमुद्रा करायची आहे. तर ज्ञानमुद्रा एवढ्यासाठी करायची, आपण ध्यानामध्ये बसल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट एनर्जी आपण निर्माण करतो. एनर्जी म्हणजे काय? एक शक्ती निर्माण करतो, ऊर्जा, आगडी निर्माण करतो, ऊर्जा निर्माण करतो. ऊर्जा म्हणजे ही बोट आहे, हे मी आताच सांगितलं बरोबर. आणि ही ऊर्जा जर आपल्या शरीरामध्ये फिरती ठेवायची असेल तर वायूला बंद केला पाहिजे बरोबर. म्हणून काय केलं, हा अग्नी आहे, या अग्नीला वायूनं जोडलं. अच्छा. मग वायूची जोड अग्नीला दिल्यामुळं जी ऊर्जा निर्माण झाली, आपल्या शरीरामध्ये जी शक्ती निर्माण झाली, ते वायूनं काय केलं, त्याच्यामध्येच फिरायला सुरुवात झाली बरोबर. आणि जे काय आपण आपल्या मनातून जे ज्ञान निर्माण करणार आहोत, जी शक्ती निर्माण करणार आहोत, ती आपल्याच शरीरात फिरती ठेवण्यासाठी ही ज्ञानमुद्रा करणं गरजेचं आहे. हे खरं त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे. अच्छा. तुझ्या मागे सायन्स आहे म्हणजे? सायन्स. अच्छा. मला अजूनही काही या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, कारण योगा, अध्यात्म आणि त्याचबरोबर ध्यानधारणा या तिन्ही गोष्टी कशा इंटरलिंक आहेत, त्याचा काय उपयोग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी जे काही नवीन एक थेरपी, ज्याला आपण म्हणू शास्त्र म्हणता येईल आपल्याला, की अशा पद्धतीचे शास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये मार्शल योगा. हे मार्शल योगा नेमकं काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. पण त्यापूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर.
योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या कल्पनेतून आणि प्राचीन आयुर्वेदाच्या दिव्य शक्तीतून साकारलंय पतंजली चिकित्सालय. राजारामपुरी 7व्या गल्लीत वर्धमान नगर मध्ये सुपर बाजारच्या स्वरूपात सुरू आहे पतंजली चिकित्सालय आणि पतंजली सुपर शॉपी. प्रत्येक उत्पादन तुम्ही थेट हाताळू शकता, पाहू शकता. विविध औषधी चूर्ण, काढा, बटी, भस्म, रसायनं यासह पतंजली तूप, सौंदर्य प्रसाधने, साबण, टूथपेस्ट, मध, च्यवनप्राश अशी पतंजलीची मिठापासून पिठापर्यंतची दर्जेदार उत्पादनं मिळतील पतंजली आयुर्वेद शॉपीमध्ये. खुद्द रामदेवजी महाराजांनी सन्मानित केलेल्या कोल्हापुरातील राजारामपुरी 7वी गल्ली इथल्या पतंजली चिकित्सालय आयुर्वेद शॉपीला तुम्हीही भेट द्या आणि निरामय जगण्याचा आनंद घ्या. आपुलकीच्या आणि आदरातिथ्याच्या झाडाला लज्जतदार बहर. हॉटेल केटरी म्हणजे समाधानाचा आणि स्वादाचा अनुभव सुखकर. हॉटेल केटरी आता सज्ज झालंय नवनवीन टेस्टी इनोव्हेटिव्ह डिशेसनी. अस्सल कोल्हापुरी ते चायनीज, महाराष्ट्रीयन ते मोगलाई, पंजाबी डिशेससह थाई, इटालियन फूड, इंडियन आणि कॉन्टिनेंटल कुझिन विथ बेस्ट ॲटमॉस्फिअर, प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ऑथेंटिक टेस्ट, आलिशान रूम्सचं, प्रसन्न लाऊंजचं आणि डिलिशियस फूडचं. हॉटेल केटरी म्हणजे लंच, डिनर, पार्टी, गेट टुगेदर, कॉन्फरन्स यासाठीचं परफेक्ट डेस्टिनेशन. विनम्र सेवा आणि वाजवी दर. दर्शनी ग्रुपचे हॉटेल केटरी, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर. निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय योगगुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्याशी. कालच आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनच्या निमित्तानं साजरा झाला. यावर्षीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनाचं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. खरं तर योग हे भारताची एक खूप जुनी संस्कृती आहे आणि आता जगभर त्याचा झपाट्यानं प्रसार प्रचार होत चाललेला आहे. या योगाचे काय फायदे आहेत हे आपण जाणून घेऊया. मगाशी आपण योगाबद्दल बोललेलो आहे, पण मला आता सुरुवातीला जाणून घ्यायचंय की तुम्ही स्वतः संशोधन करून तयार केलेल्या तुमच्या मार्शल योगाबद्दल. मार्शल योगा म्हणजे काय आहे नेमकं? मार्शल योगामध्ये मी काय केलेलं आहे, ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायाम आणि स्वसंरक्षा ह्या 5 सूत्रांना एकत्र केलेले आहेत. बरं. आणि ते सूत्र अशी एकत्र केलेले आहेत की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये लोकांना जे आवश्यक आहे ते याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ते आवश्यक एकत्र घेऊन त्याला मार्शल असं नाव दिलेलं आहे. कसोटी मॅच वरनं 2020 आली, बरोबर. कसोटीवरनं वन वरनं अगदी 2020. तुम्ही हे सर्वसामान्य लोकांना जमेल, परवडेल, करता येईल, सहज शक्य होईल. अच्छा. म्हणजे आबाल वृद्धांना जमेल असा सहज जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम एकत्र केलाय. पण त्या अभ्यासक्रमाचा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये खास उपयोग झाला पाहिजे असं त्याच्यामध्ये जे चांगलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते घ्यायचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मी काय केलं, जसं अन्न, वस्त्र, निवारा याला आपण जे स्थान देतो तसंच स्थान तुम्ही ह्या मार्शल योगा जर तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये दिलं तर तुमचं जे शरीर आहे, मन आहे, पूर्ण आनंदी आणि निरोगी राहायला वेळ नाही लागला. मार्शल योगामध्ये मगाशी तुम्ही म्हटलात की स्वसंरक्षण अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये तर मुलींसाठी, युवतींसाठी, अगदी सगळ्यांसाठीच हा खरं तर महत्वाचा मुद्दा आहे. स्वसंरक्षण म्हणजे तुम्ही काय वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देता किंवा ट्रीटमेंट देता? आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शरीराने निरोगी आहे, मनाने निरोगी आहे, ठीक आहे, आपण व्यवस्थित निरोगी आहे, सुदृढ आहे. पण जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा अनेक प्रसंगाला आपल्याला मुकाबला करावा लागतो. त्यावेळेला आपण दुसऱ्याची मदतीची अपेक्षा करतो. पण दुसऱ्याची मदतीची अपेक्षा न करता स्वतःचं संरक्षण स्वतःच करणं म्हणजे स्वसंरक्षण. मग ह्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत. म्हणजे समजा घातक शस्त्रांचा जर आपल्यावर हल्ला झाला तर त्याचा बचाव करून प्रतिहल्ला कसा करायचा या बाबतीच्या काय ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स मी देतो. समजा तुमचा हात पकडला तर 2 सेकंदामध्ये हात कसा सोडला जातो, किंवा त्यानं आपल्यावरती जी ताकद वापरली आहे त्याच्याच ताकदीचा त्याच्यावरती कसा परिणाम करायचा. म्हणजे आपण कुठेही आपल्याला इजा न होता त्याने जे वापरलेली ताकद त्याच्यावरतीच फिरवून त्यालाच
नेस्तर मग कसा करायचा, ह्या काय ज्या कला आहेत ते थोडक्यात म्हणजे ते शेवटची 15 मिनिटं मी ते सांगत असतो. म्हणजे तुम्हाला पकडलं तर तुम्ही कसं सोडवू शकता. घातक क्षेत्र पिस्टल असेल, पिस्टल सह तुमच्यावर अटॅक झाला, आता आपल्याला माहित आहे की आपण पिस्टलचं जर फायर झालं तर आपण मरणार आहे, पण तरी सुद्धा आपण प्रत्येकाला हे असं असतं की आपण याच्यातून वाचलं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये जर थोडासा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यातून सुद्धा वाचू शकता. मी आवर्जून सांगू इच्छितो, डॉक्टर कृष्णदेव गिरी हे महाराष्ट्र पोलीस दलातील गुप्तवार्ता विभागामध्ये गुप्तवार्ता अधिकारी आहेत. पोलीस दलातले ते एक सक्षम अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी योगाचा अतिशय तळमळीने अभ्यास केलाय आणि सर्वसामान्य लोकांना योगाचा उपयोग व्हावा म्हणून त्यांनी मार्शल योगा ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. पण तुम्ही स्वतः पोलीस दलामध्ये असल्यामुळे त्यात तुम्ही स्वतः फिजिकली फिट आहात, तुम्ही उत्तम खेळाडू आहात, अनेक खेळामध्ये तुम्ही तरबेज आहात, मी तुमचा बायोडाटा वाचलाय, म्हणून हे सगळं शक्य आहे की सर्वसामान्य माणसाला पण आत्मसंरक्षण करणे शक्य आहे. कारण एखादा बॉडी बिल्डर आला तर त्याच्या समोर सामान्य माणसाला टिकाव कसा लागणार? 100% लागू शकतो. कारण याच्यामध्ये असं आहे, आपण तुम्ही बघा कधी बघितलं असं कौल तोडत असतो, त्या ताकदीचा उपयोग नसतो, त्याच्यामध्ये आत्मशक्तीचा उपयोग होत असतो. बर, साधा एक सामान्य माणूस सुद्धा असं एका बुकेमध्ये ते कौल तोडू शकतो, पण त्याला टेक्निक जे आहेत त्या टेक्निक माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्ही जेव्हा येत असता आपल्या अंगावरती त्यावेळेला जी ताकद तुम्ही वापरता त्याच ताकदीचा उपयोग तुमच्यावरती करायचा आहे. ओके ओके. म्हणजे तुमची ताकद माझ्यावरती यूज होणार नाही, तुमचीच ताकद तुमच्यावरतीच वापरायची, म्हणजे स्वसंरक्षण करायची. ह्या कला ज्या आहेत ह्या ट्रिक्स आहेत, थोडक्यात ह्या ट्रिक्स आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. त्यामध्ये कुस्ती असेल, जुडो असेल, तायक्वांडो असेल, शोतोकान असेल, ह्या बरेच अशा मार्शल आर्टच्या ज्या कला आहेत त्या कलांचा एकत्रित उपयोग करून आज आजच्या धावपळी जीवनामध्ये आपल्याला कोणत्या कला त्याच्यातल्या उपयोगी आणता येईल या कला मी एकत्र केल्या आणि त्याचं एक स्वसंरक्षण म्हणून एक पॅकेज तयार केलं की बाबा आपल्याला हात पकडला तर कसे सोडवायला, तुमच्या समजा तुमच्या चेहऱ्यावरती असा अटॅक झाला किंवा कुठे असा अटॅक झाला तर तुम्ही कसं त्याचं संरक्षण कराल. पण मग त्यात एक पार्ट ऍड केलेला आहे. पण मग या कोर्सचं काही असं तुम्ही डिझाईन करताना किती कालावधीसाठी वगैरे असं काही केलेलं आहे? नाही, असं काही कालावधी काहीच डिझाईन केलेलं नाही. सरासरी मी 8 दिवस हे शिकवतो, म्हणजे ध्यान, प्राणायाम, योगासन आणि व्यायाम. ह्या व्यायाम आणि स्वसंरक्षण ह्या सगळ्या 5 सूत्रांना एकत्र करून दररोज मी साधारण 1.5-1 तास असं करून 6-7 दिवसाचा अभ्यासक्रम तयार केला. त्या अभ्यासक्रमामध्ये 15 मिनिटं शेवटची 10 ते 15 मिनिटं हे स्वसंरक्षणाला दिली जातात. म्हणजे त्यांना मी असं सांगितलं असं की कोणी कुणाचे एकामेकाचे हात पकडा, 2 सेकंद कसे सोडवायचे ते बघा, कोणी अटॅक करा, म्हणजे असं अटॅक करतो असं दाखवा, मग त्याचं संरक्षण तुम्ही कसं करायचं, एक 10-15 मिनिटं ते एवढे ट्रिक्स दिले जातात. याच्यात व्यायाम करून घेणं, त्याला मजबूत करणं आणि मग त्याला हे करणं. आता आजकाल बऱ्याच ठिकाणी चालले असते की तुम्ही बेल्ट ऐकला असतं, ब्लॅक बेल्ट वगैरे हे ते, त्याला 5-7 वर्ष वगैरे, पण एवढा वेळ आपल्याकडे नसतोय. एक तर मी 15 मिनिटाची साधना तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर तुम्ही म्हणणार हे 5 वर्ष तुम्ही ते ब्लॅक बेल्ट करायला घालवायचे का, तर त्याची आवश्यकता नाही. ह्याच्या फक्त ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा हात पकडल्यानंतर त्याला सोडवायचं कसं, ह्या ट्रिक्स माहिती असल्या की ताकद वापरायची काय गरज नाही. हे सहज होऊन जातं. पण जिम मध्ये गेल्यानंतर तिथं व्यायाम करून घेतात, त्याच्यामुळे एक सुडोल आकार शरीराला प्राप्त होतो, त्याला बॉडी बिल्डर म्हणतात अशा होतो. बरोबर. योगामुळे नेमकं काय साध्य होतं? कसं आहे, शरीर कारण शारीरिक ताकद जी आहे ती योगातून निर्माण होत नाहीच. मग म्हणजे मानसिक ताकद तुम्ही म्हणता त्यामध्ये तयार होत असेल, पण शारीरिक दुर्बलता जर राहत असेल तर त्याला काय करायचं? म्हणजे पुन्हा हे आधी कोंबडी की आधी अंड्याचा प्रकार आहे. म्हणजे मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर शारीरिक स्वास्थ्य नक्कीच चांगलं राहील. बरोबर. पण शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. शारीरिक स्वास्थ्य बिघडलं की मानसिक स्वास्थ्य बिघडतंच. त्यामुळे याची सुरुवात कशी करायची? आता थोडक्यात मी ह्या 4 जे आहेत, ध्यान, प्राणायाम, योगासन आणि व्यायाम, याच्यात थोडक्यात माहिती तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो मी. ध्यान म्हणजे थोडक्यात विचारविरहित अवस्था. अच्छा. ध्यान म्हणजे विचारविरहित अवस्था. ज्या मनाच्या माध्यमातून ज्या व्याधी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात त्या व्याधींपासून आपण व्याधीग्रस्त जास्त होतो, म्हणजे जवळजवळ 80% शास्त्रज्ञांच्या मतानुसार होतं. पण ह्या व्याधींवर औषध विरहित उपचार म्हणजे ध्यान आहे. बरोबर. ज्या पोटाच्या माध्यमातून व्याधी निर्माण होतात त्यांवर प्राणायामची साधना आहे, प्राणसाधना जी तुम्हाला सांगितलं, आता 9 प्राण साधना जी सांगितली ते त्याचा खास करून उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात काही शरीररूपी एक मंदिर आहे, त्या शरीररूपी मंदिरामध्ये श्वासरूपी देव आहे. त्या श्वासरूपी देवाची प्राणरूपी जर तुम्ही भक्ती केली तर तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी जगाची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. एवढी प्रचंड शक्ती या प्राणायाममध्ये आहे. त्यानंतर योगासन. आता योगासन काय आहे, तुमचं शरीर फ्लेक्झिबल लवचिक बनवण्याचं खास काम योगासनाकडून केलं जातं. आणि व्यायामामध्ये तुमचं शरीर मजबूत आणि ताकदवान बनवायचं काम केलं जातं. म्हणजे समजा तुम्हाला बॉडी बिल्डर व्हायचं आहे, मग तुम्ही काय करता, डबेल्स मारला, जिम्समध्ये मारले, म्हणजे तुमचं चेस्ट आहे आणि तुमचे मसल्स आहे, ते मसल्स मजबूत बनतात, बरोबर, ताकदवान बनतात, निरोगी बनतात. याचा अर्थ तुमचं संपूर्ण शरीर निरोगी आहे ही संकल्पना चुकीची आहे. म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना की दिसतं तसं नसतं म्हणून हे जग फसतं. दिसायला मजबूत आहे म्हणून तो आतून निरोगी आहे
ही संकल्पना माझ्या मते चुकीचं आहे. कारण ध्यान आणि प्राणायाम, आपण संगणकाची जर परिभाषा घेतली, ध्यान आणि प्राणायाम हे सॉफ्टवेअर आहे, योगासन आणि व्यायाम हे हार्डवेअर आहे. राईट. मग आपण हे ठरवायचं की आपल्याला सॉफ्टवेअर ठीक ठेवायचं आहे की हार्डवेअर ठीक ठेवायचं आहे. मग तुम्ही जे म्हटला की मनावर ध्यान अवलंबून, ध्यानावर म्हणजे शरीर अवलंबून आहे, म्हणजे मन, आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्य स्वास्थ्य या दोन्ही इंटरलिंकिंग गोष्टी आहेत असं म्हटलं तर. इंटरलिंकिंग जरी असतील तरी तुम्ही जर साधारण 40 वर्षाच्या पुढे तुमचं शरीर जरी ओबडधोबड असेल तरी तुम्ही निरोगी राहू शकता. ह्याचं खास आपण साधू संत आपण जर बघितले तर ते म्हणजे किमान आपण विल पॉवर चांगली असते म्हणतो किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे म्हणतो आपण, एनर्जी असते आणि त्यांचं आयुष्यमान साधारण 100च्या आसपास आणि निरोगी असतात. हे काय करतात? ध्यान आणि प्राणायाम. शरीर जर ओबडधोबड जरी असलं तरी ते आतून निरोगी असतं, म्हणजे सॉफ्टवेअर चांगलं असतं त्यांचं. आणि आपण काय करतो? हार्डवेअरकडे जास्त लक्ष देतो, म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग करायचे, बस बॉडी मजबूत आहे, ताकदवार दिसायला आहे. पण तो बघा, तुम्ही ते कधी चौकशी करून बघा, ज्या बॉडी बिल्डर ते सर्दी, पडसं, ताप इकडे तिकडे होत असतं, त्याला कायम होत असतं. पण जो प्राणायाम आणि ध्यान करतो तो इंजेक्शन सुद्धा घेऊ शकत नाही. पण योगा, प्राणायाम, ध्यान याच्या बरोबरीनं आहाराचा पण संबंध असतो. आहाराचा पण संबंध आहे. कसे? आहाराचा संबंध असा आहे की दिवसाची सुरुवातच योगामध्ये ठरवलेली पाहिजे. कारण या एपिसोड पूर्वी अनेकदा आम्ही आरोग्यविषयक अनेक एपिसोड घेतलेले आहेत. म्हणजे याच ठिकाणी संप्रसाद विनोद आले होते, त्यांनी योगाबद्दल माहिती दिली होती. अनेक डॉक्टर आलेले आहेत. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आरोग्याची सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर उत्तम आहार, उत्तम विहार पाहिजे. तर आहाराचा आणि योगाचा किंवा आहाराचा आणखीन प्राणायामाचा आणि आहाराचा आणि अध्यात्माचा यांचाही काही संबंध आहे का? नाही, ह्या प्रत्येकाचा वेगळा वेगळा संबंध आहे. बरोबर. पहिलं माझी एक संकल्पना अशी आहे की प्रथम त्याला हे ठरवा की त्याला जर त्याला व्यवस्थित राहायचं असेल, व्याधीमुक्त व्हायचं असेल तर त्याला योगाकडे घेऊन जायची संकल्पना तुमच्या मनामध्ये निर्माण करा. की जर याला योगावरती श्रद्धा पाहिजे, योगामध्ये श्रद्धा पाहिजे. आणि ती श्रद्धा जर त्याच्या मनामध्ये निर्माण केली तर बरोबर तो ऑटोमॅटिक त्याचा आहार सुधारतो, त्याचं वागण्यामध्ये त्याचे बदल होतो आणि त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये, कायेमध्ये सुद्धा बदल होतो पूर्ण. त्याच्या पाठीमागचं खास जर कारण असेल तर योगा आहे. मग त्याला तुम्ही सांगितले की तू योगा कर, तर त्याला अगोदर हे सांगायचं नाही तू आहार असा घेतला पाहिजेस, तू एवढा व्यायाम केला पाहिजेस, तू सकाळी उठल्यानंतर हे केलं पाहिजेस, ते केलं पाहिजेस. त्याला एकच सांगा, तू योगाला सुरुवात कर, कशी करायची ती तू ठरव, पण सुरुवात कर. जेव्हा तो सुरुवात करत असतो त्यावेळेला तो स्वतःमध्येच ऑटोमॅटिक त्याची चेंजेस करायला निर्माण सुरुवात होते. मग तो व्यसनाधीन असेल तरी सुद्धा तो स्वतःची व्यसनं सोडायच्या मार्गाला लागतो. मांसाहारी असेल, शाकाहारी असेल किंवा असं त्याला वाटलं की नाही मला आता मी योगा करतोय, मला मांसाहारापासून परिवृत्त व्हायचं आहे, आता मी मांसाहाराच्या विरोध आहे असं नाही, मग तो त्याला वाटते नाही की हे मला योग्य नाही, तो ऑटोमॅटिक त्यापासून परिवृत्त व्हायला सुरुवात होतो. परत त्याच्यामध्ये आहार, जो विहार म्हणतोय, आहार आणि विहार या दोन्हीमध्ये सुद्धा त्या योगाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात. प्रथम त्याला एक प्रशिक्षण द्या की तू योग कर, त्याला पहिल्यांदा त्या रस्त्यावर आणून घ्या, रस्त्यावर त्याला घेऊन जावा. त्या रस्त्यात येणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते स्वतःच तो सॉल्व्ह करू शकतो. पण मला सांगा, तुम्ही पोलीस दलामध्ये काम करता, सगळ्यात निगेटिव्ह एनर्जी, सगळ्यात प्रचंड त्रासदायक धावपळ दगदग असलेला तुमचा विभाग आहे, तुमचं काम आहे. अशा वेळेला तुमच्या डिपार्टमेंटमध्ये या योगाचा किंवा या अध्यात्माचा, ध्यान धारणेचा कधी चांगला उपयोग तुम्ही करून घेतलाय का? तशी काही तुम्ही प्रयत्न केले आहेत का? जरूर. मी आतापर्यंत भरपूर लोकांना, म्हणजे पोलीस दलातील व्यक्तींना प्रशिक्षण दिले. पोलीस दलाच असताना सर्वसामान्य आबालवृद्धांना हे प्रशिक्षण दिले आणि त्याचे चांगले अनुभव मला येतात. कारण तुम्ही व्यवसाय म्हणून करत नाही का? व्यवसाय म्हणून करता? व्यवसाय म्हणून नाही, व्यवसाय म्हणून करण्यासाठी पूर्ण वेळ मोकळाच पाहिजे. मी माझी सेवा करून, मी आज ज्या खात्यात नोकरी करतोय, मला डे नाईट ड्युटी असते, दिवस रात्र मला नोकरी करावी लागते. तुम्ही कधी वेळ काढता स्वतःच्या योगासाठी? मी जेव्हा रात्र पाळी करतो त्यावेळेला जो काही सकाळचा वेळ, ठराविक जो वेळ मिळेल त्यावेळेत किमान हे 15 मिनिटाचा वेळ माझ्यासाठी स्वतःसाठी मी देतोच. किती ड्युटी जरी असेल, कुठे जरी वेगळं असेल तरी किमान त्यातली 15 मिनिटं जोपर्यंत मी माझ्या शरीरासाठी देत नाही तोपर्यंत मला स्वतःचं समाधान स्वतःला होतच नाही. त्यामुळे मी हे करतो. आणि ही 15 मिनिटं म्हणजे तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे. आणि तुम्ही असं म्हणता की नाही 15 मिनिटं तेवढं पण मला वेळ नाही, पण जर का तुम्ही आजारी पडला तर 4-4 दिवस स्क्वॉट पकडून बसता, त्याच्यापेक्षा किमान हे 15 मिनिटं जर दिली स्वतःसाठी बस. बरोबर. आणि हे फक्त शिकून घेतले की बस तुम्ही 15 मिनिटं इझी आहे, सहज करू शकता तुम्ही. ते शिकण्यासाठी किती वेळ लागतो? शिकण्यासाठी 1-1.5 तास लागेल. फक्त 1-1.5 तास. 1-1.5 तासामध्ये तुम्ही 15 मिनिटं कायम करू शकता. मला वाटतं हे 1.5 तास एक वर्कशॉप आम्हीच एकदा अरेंज करतो पुण्यात, कोल्हापुरामध्ये. म्हणजे कोल्हापुरातल्या अनेक प्रेक्षकांना, बी चॅनलच्या आमच्या अनेक प्रेक्षकांना याचा लाभ होईल. सगळ्यात शेवटी मला एक बेसिक प्रश्न विचारायचा आहे की पोलीस दलासारख्या वृक्ष आणि दक्ष खात्यामध्ये काम करत असताना
अध्यात्मासारखा योगासारख्या क्षेत्राकडे कसा वळलात आणि तुमचे यातले गुरु कोण? आता माझे आजोबा आणि वडील हे या क्षेत्रात होते. माझे आजोबा तर कीर्तनकार होते, बर. त्यानंतर वडील सुद्धा या क्षेत्रात होते. ते मला बरेच प्रशिक्षण द्यायचे, सांगायचे, पण त्यावेळेला मी हे तिकडे लक्ष देत नव्हतो. कारण त्यावेळेला माझी संकल्पना अशी होती की मी कुस्तीवर खेळायचो, मी व्यायाम करतो, मी मजबूत आहे, मला योगा ते जे माझ्या अगदी मनात हाच प्रश्न होता की अनेकांच्या मनात असे विचार येतात की जरा कुठे वय झाल्यानंतर बघू, आता मस्त तरुण आहे तोपर्यंत सगळे मजा करून घेऊया, लहानपणी तर हा विषयच असत नाही. योगा किंवा प्राणायाम किंवा ध्यानधारणा करण्याचं नेमकं वय कुठलं असतं का? अजिबात नाही. म्हणजे लहान मुलं सुद्धा ध्यान करू शकतात, प्राणायाम करू शकतात, योगा करू शकतात. कारण बहुतेक 100 पैकी 90 जणांच्या मनात हेच असतं की आता कशाला काय बघू, नंतर 40 नंतर 50 नंतर हे म्हातारपणी करायचे सगळ्या गोष्टी आहेत, अशी सर्वसाधारणपणे भावना असते. पण योगा किंवा ध्यानधारणेला कुठलंही वयाचं बंधन नाही, मर्यादा नाही, वयाचं बंधन नाही. तुम्ही लहान मुलाला जर तुम्ही ध्यान शिकवलं आणि ही मुद्रा शिकवली, हे तुम्ही बोलला की हे ज्ञान मुद्रा, ह्या मुद्रेतून जर थोडा वेळ केली तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अभ्यासाकडची गती तिची वाढते. आणि जर अभ्यासाकडे त्याचं लक्ष गेलं, ते लक्ष जाण्याच्या पाठीमागचा उद्देश काय? साधना. म्हणजे ध्यान तुम्ही करायला शिकवा, कोणी लहान असू दे, काही असू दे. तुम्ही आता मंत्रांविषयी आपण बोललो, किंवा जे आपण आरती करतो, प्रार्थना करतो. म्हणजे काय? प्रकट. अर्चना म्हणजे ज्या म्हणजे साधने म्हणजे आपल्या मनातील प्रकट इच्छा व्यक्त करण्याची ताकद आहे, अशी साधना म्हणजे प्रार्थना. मग हे प्रार्थनेमध्ये आता आपण जेव्हा प्रार्थना करत असतो त्यावेळेला आपलं देव ऐकत असतो, पण जेव्हा आपण ध्यान करत असतो तेव्हा देवाला देव म्हणजे आपल्याला देवाचं ऐकावं लागतं, कारण आपण त्याच्या एकदम जवळ गेलेलो असतो. आणि ह्या ध्यानात जेव्हा जवळ घेत असतो तेव्हा सगळे विचार विरहित झालेले असतात. एकच स्थान असतं की एक तर मंत्र असेल किंवा एखादी व्यक्ती असेल आणि तिथं तुम्ही त्याच्यामध्ये आतमध्ये जाता आणि हळूहळू ते समाधी अवस्थेकडे जाता. ही ध्यानाची खरी अवस्था आहे. यातून तुम्ही तुमचं मन निरोगी आणि चांगलं ठेवू शकता. निरोगी मन आणि निरोगी शरीरासाठी ध्यान आणि योगाचा कसा उपयोग होऊ शकतो, मार्शल योगा हे आजच्या आपल्या सगळ्यांच्या लाईफस्टाईलसाठी किती सुसंगत, किती उपयुक्त आहे, याबद्दल डॉक्टर कृष्णदेव गिरी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं योगाबद्दल अजूनही खूप आपल्या मनात प्रश्न असतील. डॉक्टर गिरी यांनी जवळपास 21 प्रकारची पुस्तकं लिहिली आहे. ही पुस्तकं मला सुद्धा वाचायची. ही पुस्तकं वाचल्यानंतर मी जरूर पुन्हा एकदा त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवणार आहे. पण तुर्तास आज आमच्या स्टुडिओत येऊन याबद्दल त्यांनी ही सविस्तर आणि विस्तृत माहिती दिली, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.